सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो। आपण परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी भरपूर मार्ग शोधतो, परंतु नेमकं कोणत्या मार्गाने आपण गेल्यास आपल्याला झालेला अभ्यास लक्षात राहील आणि आपण आपल्या आयुष्याचा राजमार्ग सुकर करू, हे मात्र आपल्याला तंतोतंत माहिती होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो। परंतु मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपण जाणून घेतला तर नक्कीच आपल्या यशस्वीतेमध्ये हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरणार आहे। तर आपल्याला परीक्षेच्या काळामध्ये येणारा ताण असेल आणि त्यापासून आपल्याला एक महत्त्वाची सुटका होणं गरजेचं आहे हे वाटत असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि रिव्हिजनचं एक महत्त्वाचं रहस्य आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये जे काय बघा यश मिळवण्याचा एक सोपा मार्ग कोणता असणार आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो मात्र त्यामध्ये जर रिव्हिजन नसेल तर अभ्यास शून्य, म्हणजेच की या ठिकाणी रिव्हिजनचं उजळणीचं जे महत्त्व आहे ते खूप मोठं असलेलं पाहिलं। आपली स्पर्धा परीक्षा जर लक्षात घेतली तर रिव्हिजन जर नसेल तर काही विद्यार्थ्यांना चारही पर्याय बरोबर वाटू लागतात। त्यामुळं आम्हाला जर म्हणजे की ॲक्युरेट असं आमचं उत्तर काढायचं आहे, एमसीक्यू टाईप क्वेश्चन असतात आणि त्यामध्ये आपण बघूया, आपण आपल्या पुढच्या पॉइंटला जाणार आहोत। सर्वात महत्त्वाचं जे काय अभ्यास नियोजन असणार आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायचं आहे की आपण कुठलाही क्लास केलेला नाहीये किंवा यापूर्वी काही त्या पॉइंटच्या संदर्भात वाचलेलं नाहीये। असा एक पॉइंट मी या ठिकाणी माझ्या व्हिडिओला घेतलेला आहे। जीएस मधील एक महत्त्वाचा पॉइंट 1857चा राष्ट्रीय उठाव, या पॉइंटला लक्षात घेऊन आपण हा महत्त्वाचा म्हणजेच की टप्पा कसा पार पाडायचा आणि यानुसारच आपण बाकीचेही जे काय पॉइंट आहेत, जे काय कंटेंट आहे आपला परीक्षेचा, तो लक्षात कसा ठेवायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्यामध्ये आपलं हे अभ्यास नियोजन नेमकं कसं असायला पाहिजे या बाबतीत जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आपलं पहिलं वाचन असणार आहे। मित्रांनो, आज आपण पहिलं वाचन केलेलं आहे असं आपण गृहीत धरायचं आहे या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचं या विषयाचं काहीच ज्ञान नाही हे आपण सुरुवातीला आपल्या माइंडला सांगून टाकायचं आहे। त्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे 1857चा उठाव, मग त्याची पार्श्वभूमी वाचली मित्रांनो, त्याचं कारण वाचलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचं स्वरूप वाचलेलं आहे, उठाव कुठं कुठं झाला बाबा आपल्या भारतामध्ये या संदर्भात आपण वाचलं, किंवा त्याच्यानंतर या संदर्भात असणारे महत्त्वाचे नेते, कोणत्या उठावामध्ये कोणी नेतृत्व केलं, ब्रिटिश नेतृत्व कोणी केलं आणि तिथलं काही वैशिष्ट्य होतं का खास, हे आपण या मुद्द्यामध्ये पाहायचं। त्याचबरोबर परिणाम, या उठावाचे काय परिणाम झालेले आहेत, मग त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1858चा जो काय कायदा आहे, राणीचा जाहीरनामा आहे, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं असतं। इतिहासकारांची मत आहेत आपल्याला विचारली गेलेली आहेत, म्हणजे की या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात घ्यायची आहे गोष्ट की बाबा एकूण आपला हा जो 1857चा उठाव आहे हे सर्व पॉइंट आमचं जे काय बघा या ठिकाणी पहिलं वाचन असेल, या पहिल्या वाचनाचा काळ असणार आहे, त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा 2 तास असणार आहे। जवळपास आपण 2 तास घालविलं, पहिलं वाचन केलं, त्याच्यानंतर पहिली उजळणी आम्ही करायला घेतलेली आहे, रिव्हिजन पहिलं वाचन झाल्यानंतर 24 तासामध्ये घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे की पहिलं वाचन झाल्यानंतर 24 तासाच्या आत तो पॉइंट रिवाइज करायचा आहे आपल्याला 24 तासाच्या आत। मित्रांनो, तिथं आपण लक्षात घेऊया 2 तास लागले, 25% लक्षात राहिलं, फक्त 25% लक्षात राहिलं फक्त, असं आपण तिथं लक्षात घ्यायचं आहे। पहिली रिव्हिजन झालेली आहे आपले, पहिलं वाचन झालं, पहिली रिव्हिजन झाली मित्रांनो। आता या ठिकाणी दुसऱ्या उजळणीकडे जायचंय, दुसऱ्या रिव्हिजन कडे जायचंय, याच पॉइंट वरती 1857चा राष्ट्रीय उठाव याच्यावरती आपली पुढची रिव्हिजन असणार आहे, 3 दिवसामध्ये असणार आहे, म्हणजे 72 तासामध्ये असणार आहे। लक्षात घ्या, 24 तासामध्ये पहिली, दुसरी रिव्हिजन असेल आपली 3 दिवसामध्ये, जवळपास 72 तासामध्ये आपल्याला ही रिव्हिजन मारायला लागणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण हाच 1857चा उठाव वाचण्यासाठी बघा 1 तास 45 मिनिटं कालावधी लागला, असं या ठिकाणी बघा महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे। आणि सर्व जे काय पॉइंट सांगितलेला आहे तो मानसशास्त्राच्या अँगल मधूनच आपण बघत आहोत, आपल्या माइंडला नेमकं रिव्हिजन किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येईल। तर या ठिकाणी आपल्या लक्षात राहिलं 40% लक्षात राहिलं आपल्या दुसऱ्या रिव्हिजन मध्ये। मग जवळपास आपली ही तिसरी वेळ आहे तोच पॉइंट पाहण्याची, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आपली तिसरी रिव्हिजन असेल याच पॉइंट वरती 1857च्या उठावावरती, ती असणार आहे 7 दिवसाच्या आत असणार आहे मित्रांनो, 7 दिवसाच्या आत, 24 तास 3 दिवस आणि नंतर 7 दिवस, लक्षात घ्या। आणि मग इथं आपल्याला तिसऱ्या रिव्हिजनला वेळ लागला तो आपण 1 तास आणि 15 मिनिटं वेळ लागलेला आहे।
आपल्या लक्षात राहणार आहे किती 70% भाग लक्षात राहणार आहे. मात्र त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन गरजेचं असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चौथी रिव्हिजन असणार आहे. चौथी रिव्हिजन असणार आहे 10 दिवसाच्या नंतर असणार आहे. मग सर्वात महत्वाचं 10 दिवसाच्या नंतर म्हणजे 10व्या दिवशीच करायची आपल्याला रिव्हिजन ती, लक्षात घ्या. आणि या पॉइंटला तिथं 45 मिनिटांमध्ये आपण हा सर्व पॉइंट वाचून काढणार आहोत, लक्षात घ्या. म्हणजे की या ठिकाणी जो की आपल्या रिव्हिजनचा कालावधी आहे तो काय होणार आहे तर कमी कमी होत राहणार आहे. परंतु या रिव्हिजन मधलं जे काय अंतर आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी आपण तिसऱ्या रिव्हिजनच्या वेळेस 70% पॉइंट हा लक्षात राहिलेला आपला हा कंटेंट 1857च्या उठावाचा, आणि इथं मात्र किती आहे 90 ते 95% कडे जाणार आहे. समजा 90% बी धरला आपण इथं चौथ्या उजळणीच्या वेळेस 1857चा उठाव, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे 90% जर लक्षात राहतंय याचा अर्थ म्हणजे की ही जी काय बघा लक्षात राहण्याची जी जादू आहे ती रिव्हिजनची आहे, फक्त दुसरी कशाचीच नाहीये. आपल्या सबकॉन्शियस माइंडला बाबा हा पॉइंट आपण कुठं तर बघितलेला आहे, परत रिमाइंड होणार आहे, परत रिमाइंड होणार आहे, आणि त्या माध्यमातून मग आपल्याला त्या ठिकाणी जे की आमचे जे काही प्रश्न असणार आहेत एमसीक्यू त्यामध्ये एकदम अॅक्युरेट पर्याय आम्ही त्या ठिकाणी सरळ सरळ शोधू शकू. आणि लक्षात घ्या या रिव्हिजनचं जर आपण पुनरावृत्ती करत राहिलो तर मला वाटतं की हमखास आपले खूप सारे प्रश्न बरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो. परंतु यासाठी गरजेचं आहे ते नियोजन. नियोजनाशिवाय ह्या सर्व गोष्टी शक्य नाहीयेत, आणि या पद्धतीने आपण जाणं गरजेचं आहे. आपली एक आचारसंहिता बनवणं गरजेचे आहे आपल्या अभ्यासाच्या बाबतीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की यामध्ये काही अडथळे असतील म्हणा. आता बरेच वेळेस आपण काय करतो तर तुलना करतो मित्रांनो. त्याही पॉइंटला या ठिकाणी आपण बघूया. आपण काय करतो की बाबा माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये बाबा इतक्या वेळ अभ्यास करणारे पोरं आहेत, तितक्या वेळ अभ्यास करणारे पोरं आहेत. आम्ही फक्त त्या ठिकाणी एक विचार करतो की बाबा किती तास आम्ही अभ्यास करतो हेच फक्त आम्ही बघतो. परंतु झालेला अभ्यास जर क्वालिटीचा असेल मित्रांनो तर 10 तास अभ्यास करण्यापेक्षा मोजून 2 ते 2.5 तास जरी अभ्यास केला तरी तो कंटेंट आपल्या डोक्यामध्ये जसाच्या तसा राहू शकतो. एक महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन. रिव्हिजन शिवाय शक्य नाही. दुसरी गोष्ट तुलना टाळा, लक्षात घ्या. आता एखाद्या माणसाच्या बाबतीत असतंय 2 वेळेस 3 वेळेस तो पॉइंट वाचला 100% लक्षात राहू शकतो. परंतु एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत असं असतं की बाबा 5 ते 6 वेळेस वाचूनही त्याला म्हणजे पूर्णपणे समजत नसेल. तर त्या ठिकाणी मग महत्वाची एक गोष्ट आहे की आपल्या डोक्यामध्ये काय तर घालमेल चालू आहे, आणि मग त्या ठिकाणी मग सोशल मीडियाचा वापर टाळणं सर्वात महत्वाची गोष्ट असणार आहे. कारण सोशल मीडियाच्या जे काय बाबतीत आपण इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल किंवा इतर काही असेल तर आपण जे काय बघतो आणि त्या माध्यमातून मग आपलं जे काय सबकॉन्शियस माइंड आहे ते त्याच गोष्टीमध्ये संपूर्णपणे स्वतःला झोकून देतं, आणि त्यामुळं आमचं जे काय महत्वाच्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन होणं गरजेचं आहे ते होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला ऐन वेळेस परीक्षेमध्ये खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळं मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाचं नियोजन आहे महत्वाचं. इतरांशी जी काय आपण तुलना करतो ती टाळायची आहे आपल्याला. आणि जी की परीक्षेची भीती आहे ती घालविण्याचं सर्वात मोठं माध्यम उजळणीच आहे. दुसरं कुठलंही माध्यम नाहीये मित्रांनो, किंवा कुठल्याही ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठा अथांग महासागर आहे लक्षात घ्या ज्ञानाचा. आणि या ज्ञानाला जर आपल्याला व्यवस्थितपणे स्टोअर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सबकॉन्शियस माइंडला सुद्धा महत्वाची कमांड देणं गरजेचे आहे. आणि मग या ठिकाणी अजून एक पॉइंट महत्वाचा आहे की बाबा तुम्हाला जो अवघड वाटणारा विषय आहे तो विषय मात्र तुम्ही फ्रेश वेळेमध्ये घ्या अभ्यासा. तुम्हाला समजा सकाळच्या वेळेमध्ये जर म्हणजे की पहाटेच्या वेळेमध्ये जर वेळ असेल तर नक्कीच तुम्ही तो विषय अभ्यासू शकतात. किंवा बाबा त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस तुम्हाला फ्रेश वाटेल अवघड विषय घ्या मित्रांनो, नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक आपण इथं बघितलं शेवटी 45 मिनिटं लागलेले आहेत. 2 तास सुरुवातीला लागत होते, इथं 45 मिनिटं, अजून 2-3 रिव्हिजन पडल्या की 15 मिनिटांमध्ये आपला 1857चा उठाव संपून जाईल. म्हणजे आमच्या परीक्षेच्या अगोदर जर बघितलं आम्ही 1 महिना अगोदर तर एक लक्षात घ्या गोष्ट की 10 मिनिटांमध्ये 1857चा उठाव संपूर्ण लक्षात घ्या. त्यामुळं हे रिव्हिजनचं रहस्य जाणायचं आहे. दुसरं या ठिकाणी कुठल्याही भूलथापांना न बळी पडता कुठल्या ट्रिक आणि काय लक्षात घ्या शॉर्टकट नाही यशाला. त्यामुळं आम्ही सर्वच्या सर्व घटक या ठिकाणी रिव्हिजनच्या माध्यमातून बघणं गरजेचे आहे. मग त्यामध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इंग्लिश ग्रामर असेल म्हणा, त्याच्यानंतर आपला असणारा जीएस असेल महत्वाचं. तर रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. आणि जीएस सारखा विषय जर बघितला वास्ट विषय आहे, त्याच्यामुळे रिव्हिजन महत्वाचा एक मंत्र लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी नक्कीच या गोष्टीला फॉलो करा मित्रांनो. आपण आपल्या अभ्यासामध्ये ही गोष्ट नक्कीच अनुकरण त्याचं करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
तसेच आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहत राहणार आहोत. तर सर्वांचे धन्यवाद.